नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोरनान म्हणजे नक्की काय असते आणि ते कधी साजरे केले जाते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी बघणार आहोत. बोरनान हा महाराष्ट्रातील एक अतिशय गोड आणि खास समारंभ आहे, जो लहान मुलांसाठी मकर संक्रांतीच्या काळात आयोजित केला जातो. बोरनान म्हणजे लहान बाळाला बोरं, हलवा, चॉकलेट्स, तिळगुळ आणि चणे यासारख्या गोष्टींनी आंघोळ घातली जाते. हे सर्व पदार्थ मुलाच्या डोक्यावरून खाली टाकले जातात. हा समारंभ संक्रांतीच्या कोणत्याही काळात आयोजित केला जातो. बाळ 5 वर्षाचे होईपर्यंत हा विधी केला जातो. या समारंभासाठी परिसरातील आणि इतर नात्यातील मुलांना बोलावले जाते. मुलांवर टाकलेले सर्व पदार्थ इतर मुले आनंदाने गोळा करतात आणि हा लहान मुलांचा एक आनंदाचा सामुदायिक असा कार्यक्रम असतो. ज्या बाळाचे बोरनान असते, ज्याला खास हलव्याचे दागिने आणि घातले जातात. बाळाला नवीन काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. बाळाला हलव्याचे दागिने आणि फुलांचे दागिने घातले जातात. बाळाच्या डोक्यावर टाकण्यासाठीचे सर्व पदार्थ एकत्र करून एका मोठ्या ताटात किंवा परातीत ठेवले जातात आणि नंतर सर्व लहान मुलांना बोलावून हा विधी केला जातो. उत्तरायणाचा हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. या शुभ काळात मुलाला पवित्र वस्तूंच्या बोर, तीळ, हलवा यांचा वर्षाव न्हाऊ घालून आशीर्वाद दिला जातो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि तेज वाढते. बोर आणि हलवा हे गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. या वस्तूंचा मुलावर वर्षाव केल्याने त्याचे आयुष्य गोड होईल अशी भावना मानली जाते आणि या पदार्थांमुळे मुलाचे शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बोरनान म्हणजे केवळ पदार्थांचा वर्षाव नसून लहान बाळाच्या आयुष्यातील पहिल्या महत्त्वाच्या सणाचा आनंद असतो. बोरनान हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही शुभ दिवसामध्ये केले जाते. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. हा समारंभ सहसा संध्याकाळच्या वेळी आयोजित केला जातो, जेणेकरून सर्व लहान मुलांना खेळायला आणि जमलेल्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी मिळतो. बाळ 1 वर्षाचे झाल्यावर सुरू करून ते 5 वर्षापर्यंत हे बोरनान केले जाते. तसेच महिला बाळाची आरती करून त्याचे औक्षण देखील करतात. बोरनानची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.